पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी दत्ता मिसाळ. आपण पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. आपण लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून नवीन एक कार्यक्रम सुरू केला आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे स्मार्ट उद्योजक स्मार्ट गप्पा. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत प्रसिद्ध उद्योजक समाधानदादा शेळके. नमस्कार, मी आकांक्षा. लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी. आजच्या कार्यक्रमामध्ये आजचे उद्योजक श्री समाधानदादा शेळके यांच्याबद्दल जाणून घेऊयात. सर, आपण हा कार्यक्रम अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारतोय. अगदी तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या व्यवसायाबद्दल अगदी खुल्यापणे आपण आज चर्चा करतोय. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण, माझे गाव पुणे मोहोळ तालुक्यामध्ये आहे. तिथंच माझं जिल्हा परिषद या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण तिथंच आहे. आपलं माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? मी नंतर काही दिवस ज्यावेळेस पुणेरीतून पंढरपूरला माझं विवेकवर्धिनी विद्यालयामध्ये 5वी ते 8वी शिक्षण झालं आणि 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण माझं निमगाव नगराज माळशिरस तालुक्यामध्ये मी तालमीच्या माध्यमातून माझं तिथं तालीम, व्यायामशाळा व शिक्षण दोन्ही तिथंच आहे. शाळा आणि कॉलेज जीवनात आपल्याला व्यवसाय करावा किंवा व्यवसायाचे विचार मनामध्ये यायचे का, आणि ते कसे? पूर्वीच्या वेळेला थोडंसं माझ्या डोक्यात होतं की आपण डिपार्टमेंटली शिक्षण घेऊन जॉईन व्हायचं, पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या वडील समाजकारणामध्ये असल्या कारणाने माझ्याकडे थोडंसं तिथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडंसं मी वंचितच राहिलो. पण ज्यावेळेस इकडे आलं त्यावेळेस ती सगळा ड्रायव्हर, इकडची परिस्थिती आणि त्यांचं असणारं निस्वार्थी राजकारण, त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस माझ्या डोळ्याच्या समोरून गेल्या त्यावेळेला मी विचार केला की आपण थोडंसं, शेती तर आपला पारंपरिक व्यवसाय आहेच, पण थोडा काहीतरी व्यवसाय करायचं म्हणून करता ज्यावेळेस मी तालमीतून आलो त्यावेळेला फक्त विचार दिले. त्याच्यानंतर 2012ला मी हॉटेल व्यवसायामध्ये प्रवेश केला. 2003ला मी जमीन इथं सुरुवात केली 1 एकरपासून घ्यायला. 2003, 2004 आणि 2005. आपण कोणकोणत्या क्षेत्रात काम करतो? सध्या तरी आता एवढा मोठा राजकीय वारसा असूनही आणि त्या पद्धतीनं तसं व्यासपीठ मला मिळालंच नाही. राजकारणामध्ये यायचं निश्चित होतंच, वडिलांच्या वारशाप्रमाणे माझ्या डोक्यामध्ये होतंच की बाबा आपण राजकारण करायचं, पण त्या प्राप्त परिस्थितीनुसार मला राजकारणामध्ये वेळ देता आला नाही किंवा राजकारणामध्ये संस्था लागतात, सगळ्याच गोष्टी लागतात. त्या गोष्टी नसल्यामुळं मला ते थोडं थांबावं लागतं. आपण जो हा व्यवसाय निवडला, या व्यवसायामध्ये आपल्याला आतापर्यंत कोणाचं मार्गदर्शन लाभलंय का? व्यवसायामध्ये खरी परिस्थिती जर बघितली तर सगळ्याचंच मार्गदर्शन असतं आणि सगळ्याचंच मार्गदर्शन नसतं. त्याचं कारण असं आहे की कुठलाही व्यवसाय करत असताना स्वतःच्या, ते राजकारण असू देत, समाजकारण असू देत, नाहीतर उद्योग असू देत, त्यात थोड्या प्रमाणामध्ये काही हेल्प मिळत आहे. बाकीचं तर स्वतःचं स्किल वापरायचं असतं आणि त्यानुसार आपण ते व्यवसाय सुरू करायचा असतो. आणि एखादी ढकल स्टार्ट गाडी ती 1 अर्धा किलोमीटर ढकली जाईल, ते काही पुण्यापर्यंत किंवा मुंबईपर्यंत कोणी ढकलणार नाही. त्यामुळे मार्गदर्शन राहतच असतं, अडचणी राहत असतात, त्याच्यावर मात करून आपण आपलं काम करायचं असतं. पण हाच व्यवसाय का निवडला किंवा हा व्यवसाय निवडण्यामागचा तुमचा उद्देश काय? असं काही बाबा स्पेशली, आता एखादा शेतकरी काम करत असताना
त्याला बाकीचं काही सुचत नाही तेव्हा शेती करतो. आणि मग मला कुठला तर व्यवसाय करायचा होता म्हणून हवेच्या कडेला आहे पेट्रोल पंपासाठी थोडा ट्रायल केला सुरुवातीच्या काळामध्ये. ते रिजेक्ट झालं काही कारणास्तव किंवा आपली ताकद कमी पडली असेल किंवा आपलं स्पोर्ट वगैरे वगैरे कारण असलं तर मला नाही सांगता येणार ती कारण. मग चला एक सुरुवात करूया म्हटलं की काहीतरी बाबा चहाची टपरीपासून सुरुवात करायची असं डोक्यात होतं आणि ते रोपटं लावलं आणि चालत 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 आज बऱ्यापैकी ते गगनाला भेटलेलं आहे. आज हवेवरचा बादशाह म्हणून संजय हॉटेलची ओळख आहे. आपण हा व्यवसाय करत असताना किती लोकांची कुटुंब चालत, आपल्याकडे किती कामगार संख्या किती आहे सध्या? आता साधारणतः माझ्याकडे 50 ते 60 लोक काम करत आहेत. एकाच छताखाली सर्व सुविधा आहेत. स्विमिंग टँक सारखा एखादा प्रकल्प पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पुणे मुंबईलाच बघायला मिळायचा आणि तो हा ग्रामीण भागामध्ये आपण आज उठवलेला आहे आणि तो सुरू केलेला आहे. छोट्यातल्या छोट्या ज्या गरजा आहेत दाढी कटिंगपर्यंत सुद्धा व्यवसाय करणारी लोक आपल्याकडे आज काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आज माझ्या मते 100 किलो मच्छी लागेल तर लॉकडाऊनचा थोडा जर काही थोडं भाग सोडला तर आपलं तेवढं अवरेज तेवढं आहे. असं खूप चांगल्या पद्धतीनं व्यवसाय चालू आहे. लोकांनी त्याला भरभरून साथ दिली खूप छान पद्धतीनं आणि क्वालिटीत कॉम्प्रोमाइज आम्ही न केल्यामुळं सगळंच AC कॉन्फरन्स हॉलपासून ज्या सुखसुविधा गरजेचे आहे तेवढं सगळ्या आज टेरेस असेल, बड्डे हॉल असेल, मीटिंग हॉल असेल, अगदी सर्व सुखसुविधानं संपन्न असं 3 एकरामध्ये आज आपला हा व्यवसाय चालतो. हा व्यवसाय करताना तुम्हाला आजपर्यंत कोणकोणत्या अडचणी आल्या? अशी परिस्थिती आहे की अडचणी हे जीवनाचं खरं नाव. अडचण नाही तर जीवन नाही आणि तो व्यवसाय बी नाही. मग तुम्ही शेती करा, राजकारण करा, समाजकारण करा, उद्योग करा किंवा रस्त्याने चालत जरी चालला तर तुम्हाला अडचण ही यायलाच पाहिजे आणि येत असते. त्यानुसार अनेक अशा अडचणी येतात. तर त्यामध्ये छोट्या छोट्या अडचणी येतात, मोठ्या मोठ्या येतात. त्या फेस करत सामोरं जात, संकटाला सामोरं जात. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण काम करत गेलोय. त्यामध्ये आहे सगळ्यांचे माझे चांगले संबंध आहेत. राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत, प्रशासनाशी माझे चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळं मी काम चुकीचं करत नाही आणि त्यांचंही चांगल्या कामाला सपोर्ट मला त्यांचं झालेलं आहे. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी एक घेतोय छोटासा ब्रेक. आपल्याला कर्ज काढायचे आहे, मग थांबा आणि निर्णय घ्या. शुअर मनी, मनी फॉर एव्हरीबडी. शुअर मनी फायनान्शियल सर्व्हिसेस. विविध नामांकित वित्तीय संस्था व राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्वच कर्ज योजना एकाच छताखाली. आपल्या आवश्यक गरजेसाठी सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा, सल्ला व मार्गदर्शन फक्त आपल्यासाठी. गृह कर्ज, जुने व नवीन घर खरेदी, प्लॉट बांधकाम, घर दुरुस्ती, गृह तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शेती कर्ज, प्रोजेक्ट, उद्योग व मशिनरी कर्ज. या सर्व कर्जांसाठी फक्त एकच नाव, शुअर मनी फायनान्शियल सर्व्हिसेस. आमची वैशिष्ट्ये: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 अनुदान सोय, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष कर्ज योजना, दीर्घकाळापर्यंत कर्ज मुदत, जलद सेवा, गरजेनुसार हप्ते, आकर्षक व्याजदर, कमी वेळेत व कमी कागदपत्रावरील त्वरित लोन सुविधा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. शुअर मनी फायनान्शियल सर्व्हिसेस, प्रतीक नगर, शरद पवार प्रशालेजवळ, पुणे नाका, सोलापूर. फोन 9563 044 044. ब्रेक नंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही चर्चा आपण चालू ठेवणारच आहोत. या व्यवसायामध्ये तुमची पत्नी गृहलक्ष्मी यांची सोबत तुम्हाला कशी लागली, कशी मिळते? बऱ्याच वेळेला जुनं म्हण आहे, 2 म्हणीला अनुषंगाने आपण जाऊ की गाव करत तिथं राव काय करत, जुनं म्हण. आणि
तसं बऱ्याच वेळेला की बुजुर्ग आणि यंग जनरेशनमध्ये सुद्धा की बाबा बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखाद्या पत्नीचा त्यात सिंहाचा वाटा आहे, असं बरेच लोक म्हणतात. आता ह्यामध्ये 100% मी सुद्धा अपवाद नाही त्यात. 100% सगळ्याच गोष्टीचा लोकांचा मोठं प्रेम, लोकांचा सगळ्यांचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट, अर्थात माझी आई असेल, आता वडिलांच्या बाबतीमध्ये तर त्यांची मोठं छत्रछाया मला विषयच नाही. आणि आई वडिलांची पुणे, माझा एक मोठा बंधू आहे त्याचं असणारं बी प्रेम. आणि आता पुन्हा ज्या वेळेला आपण एका विषयावरती येतो ती म्हणजे पत्नी. व्यवसाय करत असताना कधी वाटलंच नाही की ह्या स्टेजपर्यंत मी जाईल आणि तिला तर कधीच कल्पना नसावी असं एक माझं मत आहे. असेल तर मला माहीत नाही, पण मला असं वाटतं. आणि तिनं कधी ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आता मला दर्शकाला पण सांगावं असं वाटतंय की पत्नीचा दोन्ही बाजूनी सहभाग असतो. एक त्यात इंटरफेअर करणं आणि दुसरा सपोर्ट करणं. इंटरफेअर केला तर कुठलाही उद्योग असेल, राजकारण असेल किंवा व्यवसाय असेल तो निश्चित डळमळीला येतो. आणि जर सपोर्ट केला तर तो नावारूपाला येतो. मग निश्चितच मी नावारूपाला आणलेला उद्योग आहे म्हणजे पत्नीचा सहभाग हा 100%. मग तुम्ही म्हणसाल की बाबा नेमकं त्यांची काय भूमिका आहे, तर त्यांची भूमिका मी सांगतो. चांगल्या पद्धतीने मला कधी असं इंटरफेअर कसलाच नाही आणि मला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्टच केला आहे. आपण ही चर्चा व्यवसाय या दृष्टीने करत आहोत, पण थोडंसं व्यवसायाच्या थोडंसं बाजूला जाऊन आणखी पण आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. आपले वडील स्वर्गीय पांडुरंगदादा शेळके हे एका सहकारी साखर कारखान्याचे तब्बल 30 वर्ष संचालक आणि व्हाईस चेअरमन राहिलेले आहेत. तुमच्या मनामध्ये कधी आलं नाहीत की आपण हे राजकारण करावं किंवा राजकारणात यावं? आता परिस्थिती अशी आहे की एखाद्या माणसाला प्रत्येकाला एक मोठा हव्यास, अपेक्षा, आणि माझ्या हिशोबाने माझ्या मते तरी साहजिकच आहे. वडील एवढ्या मोठ्या समाजकार्यामध्ये वाहून घेतलं, संस्था किती मोठी आहे हे आमच्या डोक्यामध्ये नसलं तर त्या संस्थेवर शेतकरी किती समाधानी आहे हा एक आमच्या डोक्यातला निश्चित आतापर्यंतचा विषय. वडिलांचा विषय की माझ्या वडिलांचं 1982ला त्यांच्यावर जर बोलायचं झालं तर 50 रुपयाचं खातं आहे DCC बँकेमध्ये आणि त्या खात्यावरती 292 रुपये बॅलन्स आज तागायतलं चालू राहतो. 292 रुपये बॅलन्स आहे. इतकं निस्वार्थी नेतृत्व ह्या मोहोळ तालुक्याला लाभलं गेलं. त्यामुळे साहजिक आहे मलाही वाटलं की बाबा राजकारणामध्ये यावं असं वाटायचं. पण आता जिथं 292 रुपये बॅलन्स, इकडची परिस्थिती, हे पूर्वीचे जे राजकारणामध्ये संस्थानिक असलेली लोकशाही किंवा माणसं, आणि त्यामध्ये मग आपण कुठंच बसत नव्हतो माझ्या हिशोबाने. तेव्हा मी ठरवलं की बाबा राजकारण करायचं, समाजकारण करायचं, पण आधी आपण स्टँड पाहिजे. म्हणून मी थोडा बाजूचा रस्ता थोडासा धरून एक व्यवसायामध्ये मला स्टँड होणं गरजेचं होतं, म्हणून थोडे दिवस आम्ही निवडला. तुम्हाला राजकारणात येण्याची इच्छा आहे का, किंवा कोणत्या राजकीय पक्षाकडून तुमची विचारणा होते का? आता परिस्थिती अशी की मी सगळ्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा माझ्या बंधू भगिनी कार्यकर्त्यांना एक विनंती करेन की तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आता राहिला विषय पक्ष तुम्हाला कुठलाच विचारत नाही. तुमचं आधी काम करा. तुम्ही आधी नेतृत्व आणि कर्तृत्व दाखवा. पक्ष तुम्हाला ऑटोमॅटिकली विचारलं जाते. आता राहिला माझा विषय राजकारणात येण्याचा. आता माझं तर राजकीय पिंडच आहे आणि तसं फार मोठी माझी इच्छा नव्हतीच, पण आताची सध्याची प्राप्त परिस्थिती पाहता तर फार गदारोळ आहे, म्हणून कधी कधी वाटतं यावं. कालपर्यंत सगळं सुरळीत चालत असल्यामुळे यावं वाटलं नाही. पण आताच्या तालुक्याची दिशा
आता ज्या संस्था चाललेल्या त्यांचं असणारं ही परिस्थिती जर बघितली तर निश्चितपणे वाटतं यावं. आपले वडील ज्या सहकारी साखर कारखान्याचे तब्बल 30 वर्ष संचालक आणि व्हाईस चेअरमन राहिलेले आहे. असंही आम्हाला ऐकायला मिळतंय की आपल्याला भीमा सहकारी साखर कारखान्याविषयी एक आपुलकी, एक आस्था आहे आणि त्याच्याकडे आपण अगदी सकारात्मक दृष्टीने बघत आहात. तेथील जे शेतकरी आणि कामगार यांची जी सध्या जी काही अवस्था आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर बघितलं तर एक जुन्या पद्धतीनं सांगायचं झालं, एखादा शेतकरी विहिरीला जरी गेला तरी घरी येताना माझ्या अंदाजाने घागर भरून घेऊन यायचं. पूर्वीच्या काळामध्ये कसं रिकामं जायचं घरी. मग ह्या लोकांनी तर नदीमध्ये आंघोळ केलेत आणि तिथं बनेला सहित पिळून आले. म्हणजे इतकी निस्वार्थी सेवा. मला आता एखादा शब्द वापरता येणार नाही. आपण चॅनलचं भान ठेवून सर्व प्रेक्षक माता भगिनी आपल्या समोर आहे. आताची परिस्थिती बघितली तर शेळकेदादाच्या काळामधला जर कारखाना बघितला तर येणाऱ्या उसावरती ॲडव्हान्स यायचा, मातामौलीची लग्न व्हायची आणि आता जाणाऱ्या उसाचं बिल मिळतं का नाही ही भरांत शेतकऱ्याला. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की पुन्हा एकदा तो भीमा कारखाना असावा. त्याची टोळी इतकी मोठी आहे की मला त्यांना काय नावं ठेवायचे असा प्रकार नाही. लोकांनी दिलेला कौल हा राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये शिरसावंत म्हणून स्वीकारावा लागतो. आणि त्या पद्धतीनं आत्ताची परिस्थिती पाहता तर ती अवस्था आपण व्यक्त पण करू शकत नाही. काही दिवसांना अशी परिस्थिती होईल की तिथं भीमा कारखाना होता अशी म्हणायची वेळ येईल. म्हणून करता वाटतं कधी कधी त्या संस्थेला आपल्या वडिलांनी इतकं निस्वार्थीपणे लावलेलं ती झाड त्या मातामौली शेतकरी कामगार वर्गाला न्याय द्यायचं काम करावं. राजकारण, उद्योग, प्रपंच हे तर चलत राहणार आहे पण संस्था एखादी टिकणं काळाची गरज. शेतकरी आणि कामगार यांची जी सध्या अवस्था आहे तर जी काही भीमा सहकारी साखर कारखान्यावरती गोड साखरेवर कडू राजकारण होते का असं आपल्याला वाटतं का? आता परिस्थिती अशी आहे की एखाद्या संस्थेचं मांस कोंबडीचं खाणं मला इथंपर्यंत माहिती होतं पण नकपक खाल्ली जातात ही त्या भीमा कारखान्याच्या रूपात तुम्ही बघायला. आता इथं परिस्थितीच इतकी वाईट आहे की तिथं काहीच राहायला तयार नाही असं एकंदरीत आमच्या निदर्शनाला येते. पण आता काही उलट सुलट बोलावं तर ते निवेदन आमच्यासाठी स्टार्ट होईल. उद्या काय ह्यांना कसं उडवता येईल, उडवतं म्हणजे त्या सभासदाच्या ह्याच्यातून ऑब्जेक्शन घेणं, हे चांगली माणसं राजकारणात येऊ नये असं त्या दृष्टीतनं उडवता येईल असा विषय. आणि राहिला राजकारणाचा विषय तर प्रत्येकाचा एक व्यवसाय आहे. आता त्याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारला तर एक प्रोफेशनल म्हणून त्या कारखान्याकडे लोक बघतायत. आता कोण बघते, काय पुढारी बघते त्याचं विश्लेषण पहिल्याच मुलाखतीत मी देणं अपेक्षित नाही. पण वेळ आली की मी सांगेल सगळं की आत्ताच तिथला कारखाना चालला तर 2-3 कारखान्याला त्याचा मोठा फटका बसतो. तो भीमा जर व्यवस्थित चालला तर 3 कारखाना माझ्या अंदाजानं ऊसाअभावी 7 ते 8 तास बंद पडावं प्रत्येक 24 तासाच्या क्रशिंग मध्ये. अशी परिस्थिती होते म्हणून त्याला भीमाचं देणं घेणंच नाही कोणाला. आणि राहिला विषय राजकारणाचा तर ती कारखाना बंद कसा पडत, कार्यक्षेत्रातल्या लोकांची अस्मिता वेगळी आहे. पण आता जे इलेक्शन लढतायत, आता जे इलेक्शन करतायत, आता जे इलेक्शन भविष्यात लढवणार आहे त्यांना त्या कारखान्याबद्दलचे कार्यक्षेत्रच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपली निवडणूक लढण्याची इच्छा आहे का किंवा परिसरातील लोकांनी आपल्याकडून त्यांच्याकडून कोणते इच्छा व्यक्त केल्या तुमच्या निवडणूक लढण्याबाबत विषयी? आता परिस्थिती अशी आहे की समुद्राचा अंत असा नाही असं माझ्या वडिलांचं काम आहे कारखान्याच्या आणि समाजकार्याच्या बद्दल. शेवटचा माणूस ही आदरणीय शेळकेदादाबद्दल ची त्याची असणारी अस्मिता आणि सगळ्यात मधला आणि एकदम टॉपचा तो शेतकरी, कामगार, शिवाय उद्योजक हे शेळकेदादाला
निस्वार्थी नेतृत्वाचं फलित म्हणून बघून काम करत होता आतापर्यंत. आता राहिला विषय असा की वडिलांचं एक नाव आणि त्या कारखान्याबद्दल असणारी माझ्या वडिलांची अस्मिता आणि लोकांबद्दल त्या कारखान्याच्या असणाऱ्या अपेक्षा आणि त्या कारखान्यावर जे अवलंबून असणारा शेतकरी सभासद आणि कामगार हा जर जिवंत व्हायचा असेल तर त्याच्याकरता मला निश्चित वाटतं की पण त्या कारखान्याकडे बघून त्या कारखान्याला पुन्हा एकदा शेळकेदादाच्या काळातला दिवस परत आणावं म्हणून करता त्या कारखान्याकडे मला जाऊन बघावं असं वाटतं. असं लोकांच्या मधून पण मला खूप वेळा सांगितलं जातं की बनाय शेळकेदादाचा पोरगा आहे तू आणि तू थोडं बघितलं पाहिजे, तू लक्ष दे, त्या दादांच्या कौलावर कौल ठेवून काम करावं असे लोकांची भावना आहे. एवढं मोठं काम आहे की 3 लाख सह्या शेळकेदादांच्या तिथं 1982 पासून ते 2010 पर्यंत 2,68,000 अर्जावर शिफारस पत्रावर शेळकेदादांच्या सह्या एकटेच. एवढं मोठं काम आणि 32,000 बाकीच्या डायरेक्टरांच्या सह्या म्हणजे एका व्हाईस चेअरमन आदरणीय पांडुरंगदादा शेळकेंनी 2,68,000 अर्जावरती एकट्या माणसानं 1982 ते 2010 पर्यंत शिफारस पत्रावर सह्या केली की ह्या येणाऱ्या उसावर द्या, याची बिल द्या, या मुलीची लग्न आहेत, या बहिणीची लग्न आहेत. अशा परिस्थितीत नाही शेतकऱ्यांसाठी केलेलं काम लाख मोलाचं आहे. त्यामुळे ती संस्था बद्दलची अस्मिता आणि त्याच्याबद्दलचा जिव्हाळा वडिलांच्या नावासाठी आणि शेतकरी वर्गासाठी, सभासदांसाठी, कामगारांसाठी मला वाटतं ते इतकं रोपटाचं पुढे जावं म्हणून करता थोडं आहे डोक्यात. आपल्या बोलण्यातून असं दिसतंय की आपण भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत आहात. तर भीमा कारखान्याची निवडणूक संदर्भात आपल्याला कोणत्या पक्षाकडून अथवा कोणत्या गटाकडून विचारणा होते का? आता परिस्थिती अशी आहे की माझ्या वडिलांचं नेतृत्व ते सरळ मार्गी आणि साधं नेतृत्व. माझी पहिलीच वेळा इलेक्शन लढवायची तेव्हा लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की वो समाधान शेळके पॅनल लावल का, लढल का वगैरे वगैरे आनंद असे चर्चा. आता खरं बघितलं तर मी दोन्ही बाजूने बोलणं उचित नाही. आता फार बलाढ्य या तालुक्यामध्ये नेतेगण आहेत, राजकारणी पक्ष आहेत आणि मग असं कोणाला वाटणार आहे की बाबा एखादं खाल्ला सर्वसामान्य कुटुंबातला एका निष्ठावंत किंवा कार्यकर्त्याचा चांगला पोरगा उद्या आपल्या स्पर्धेत येऊन बसावा अशी मेंटॅलिटी कुठल्याही मोठ्या राजकारणाची नसती. त्याच्यामुळं मला तसं कोण ऑफर आता तरी देईल असं वाटत नाही. पण ज्या वेळेला लोक डोक्यावर घेतील, लोक शेळकेदादाचा पोरगा आणि समाधान शेळकेकडनं कुठल्या तरी अपेक्षा वाढतील त्यावेळेला ही लोक मला विचारतील. असं पण विचारतील याचा अर्थ मी तिथं पुन्हा जावं, मॅनेज व्हावं असा विचार माझ्या डोक्यात नाही. असं मला वाटतं की त्या संस्था ही खऱ्यानंच एक भीमा कारखाना, भीमा नदीसारखा कायमस्वरूपी वाहत असणारा कारखाना. याचा अर्थ भीमा कारखाना आदरणीय भीमराव माळकांनी सुद्धा त्यांचं सुद्धा मला कौतुक झालं. त्यांच्या पुढच्या पिढीने त्या कारखान्याचं काय केलं काय नाही हे मी सांगावं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी कुठं त्यांच्याबद्दल कुठंतरी शिंतोडे उडवावं याची मला गरज नाही. इतकं सुंदर लोक स्मार्ट आहेत, लोकांना चांगलं कळतं. वांग्याला वांग म्हणायचं, बटाट्याला बटाटा म्हणायचं, टमाट्याला टमाटो म्हणायचं, कुणी सांगायची गरज उरलेली नाही. त्याच्यामुळं थोडस आहे डोक्यात. पुढील दिशा काय असणार? तुम्हाला खास करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, राजकारणात दशा आणि दिशा दोन्ही ठरवता येत असते. प्राप्त परिस्थितीनुसार जावं लागतं. त्याचं कारण असं आहे की मी आमदार पुत्र नाही, मी चेअरमन पुत्र नाही, मी एक इमानदार आणि कष्टकरी समाजाला वाहून दिलेल्या निस्वार्थी माणसाचा पोरगा. त्याच्यामुळं मला एक दिशा ठरवायला निश्चित आता जर लोकांनी कारखाना दिला, नावारूपाला आणला
तर तुमच्या चॅनलच्या रूपात मी सांगेन त्यावेळेला. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मला एका दरीवरनं चालायचं आणि स्वतःच्या आणि तुमच्या सगळ्याच्या पावरवरती चालायचं. नेते मंडळी मला एवढं लगेच स्वीकारून ऍक्सेप्ट करतील असं मला वाटत नाही. लोकांची इच्छा असेल तर आपण स्वतंत्र पॅनल उभं करणार का? एवढा मी आपल्या माध्यमातून मागे मी सांगितले, आदरणीय बालकेनाचा पण एक बोल आहे, गाव कर तिथं राव पाहिजे. तर ह्याचा अर्थ बालकेनानांचं हे देतो मी उदाहरण देतो. ह्याचा अर्थ असा नाही की ते म्हणतात तसं आहे, हे म्हणतात तसं आहे, असं राजकारणात नसतं. लोकांनी ठरवलं की शेळकेदादा आणि आदरणीय जे काही 20-22 हजार सभासद आहेत, ह्या प्रत्येक 22,000 लोकांवर आदरणीय शेळकेदादांचं दादानी केलेलं एक सहकार्य आणि त्यांनी त्या लोकांनी दादाला 25 वर्ष तिथं टिकवलेलं आहे. त्या लोकांनी जर ठरवलं की बाबा एक निष्ठावंत आदरणीय शेळकेदादाच्या एकदा पोराला आपण त्या रूपातलं चेअरमन करायचं किंवा कारखाना त्यात द्यायचंय, बघू एकदा काय होतंय म्हणलं, तर मग साहजिक आहे लढवणं मला लोकांसाठी लढवावं. माझ्यासाठी तर मी म्हणणार नाही मला काही गरज नाही, ते बोलणं उचित नाही आपल्या माध्यमातून, पण सगळं ओके वेल सेट आहे. मी तर मला जाऊन तिथं फक्त लोकांसाठी काम करायची डोक्यात आहे. शेतकरी, सभासद आणि कामगार त्याच्यावरती 22,000वरती 3 लाख लोक अवलंबून अशी परिस्थिती आहे. विमा कारखान्यासारखा कारखाना महाराष्ट्राच्या टॉप 10 मध्ये दुसरा कुठेही नाही. टॉप 10 मध्ये पहिल्या 3 मध्ये येईल, पहिल्या 6 मध्ये येईल, पहिल्या 10 मध्ये येईल, पण आज करत नाही. त्याच्यामुळं त्या कारखान्याची अवस्था जर बघितली तर फार मोठा विषय. स्मार्ट उद्योजक स्मार्ट गप्पा या कार्यक्रमामध्ये ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक. आपल्याला कर्ज काढायचे आहे, मग थांबा आणि निर्णय घ्या. शुअर मनी, मनी फॉर एव्हरीबडी. शुअर मनी फायनान्शियल सर्व्हिसेस. विविध नामांकित वित्तीय संस्था व राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्वच कर्ज योजना एकाच छताखाली. आपल्या आवश्यक गरजेसाठी सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा, सल्ला व मार्गदर्शन फक्त आपल्यासाठी. गृह कर्ज, जुने व नवीन घर खरेदी, प्लॉट बांधकाम, घर दुरुस्ती, गृह तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शेती कर्ज, प्रोजेक्ट, उद्योग व मशिनरी कर्ज. या सर्व कर्जांसाठी फक्त एकच नाव, शुअर मनी फायनान्शियल सर्व्हिसेस. आमची वैशिष्ट्ये: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 अनुदान सोय, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष कर्ज योजना, दीर्घ काळापर्यंत कर्ज मुदत, जलद सेवा, गरजेनुसार हप्ते, आकर्षक व्याजदर, कमी वेळेत व कमी कागदपत्रावरील त्वरित लोन सुविधा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. शुअर मनी फायनान्शियल सर्व्हिसेस, प्रतीक नगर, शरद पवार प्रशालेजवळ, पुणे नाका, सोलापूर. फोन 9563 044 044. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चर्चांमध्ये आपलं स्वागत आहे. सर, तर माझा असा प्रश्न आहे की कोरोना काळात तुमचा व्यवसाय कसा सुरू होता? कोरोनाच्या काळामध्ये ही जागतिक आपत्ती, व्यवसायाकडं तर बघणं काळाची गरज होतीच होती, परंतु माणसं राहणं त्याच्यापेक्षा मोठी गरज आज आपल्या सगळ्यावर येऊन ठेवली. खरी परिस्थिती जर बघायची झाली तर हवेच्या काळामध्ये हवे बंद असताना त्यावेळेस सगळं बंदच होतं, पण आता हवे ज्यावेळेस चालू राहायचं त्यावेळेला पार्सल सुविधाचं शासनाचं नियम पाळून थोडंसं त्या गोष्टी आपल्याला कराव्या. म्हणजे त्यांनी काही जे निर्बंध घातले होते त्या पद्धतीनं जिथं उदरनिर्वाह व्हावा एवढंच काम आपण केलेलं आहे. त्याच्यापेक्षा पलीकडं आपण बी स्वतःला कुठंतरी थांबवलं पाहिजे आहे आणि लोकांनी त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे आहे. अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे थोडासा फटका बसला नाही असं म्हणता येणार नाही, पण ह्या संकटापेक्षा तो फटका तेवढा मोठा नक्की नाही आणि हे भरून काढता येईल.
ते कधीच भरून काढता येणारा विषय नव्हता. त्याच्यामुळे ते काही फार मोठं वाटलेलं नाही. आता त्यांना शेवटचा असा एक प्रश्न आहे की आपण जाता जाता काय सांगाल जे नवयुवक तरुण जे व्यवसायात उतरू पाहतायत किंवा व्यवसाय करू पाहतायत त्यांना कसं मार्गदर्शन कराल आणि त्यांना काय सांगाल आपण? आजची परिस्थिती जर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला मला सर, पण आताच्या युवकांना असं वाटतं की एका रात्रीत मोठं व्हावं, ही पहिल्यांदा त्यांची मेंटॅलिटी झाली. दुसरी मेंटॅलिटी अशी की कुणी त्यांना मार्गदर्शन केलं तर तुझं सगळं ओके म्हणून तू बोलतो. हा त्याचा दुसरा त्यांच्या डोक्यात आलेला विषय. मी तुम्हाला जाहीरपणानं सांगेन, जाहीरपणानं आणि विनम्रपणानं सांगेन की एखादा व्यवसाय सुरू करत असताना वडलोबाची ज्याच्याजवळ काय आहे तो कधीही सक्सेस नाही. स्वतःच स्किल वापरून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, एखादी गाडी फक्त एक 50-100 मीटरपर्यंत ढकलली जाते, तिला पुण्यापर्यंत ढकललं जात नाही. तसं तुमच्याकडे काय नसताना जी सुरुवात करेल तो उद्योजक मोठा. त्याच्याकडे काय नाही, फक्त तुमची दिशा आणि तुमचं नियोजन करेक्ट पाहिजे. 18 तास काम करत आलोय मी 2012 पासून ते 2021 पर्यंत नॉनस्टॉप 18 तास काम करतो मी, नॉनस्टॉप. आपल्या माध्यमातून मी आपल्या युवक मित्रांना निश्चित सांगेन, ना थकान ना कधी असं प्रेशर, काम करायचं आणि नियोजन करायचं, काम करायचं आणि नियोजन करायचं. आपली गरज आहे तिथं आपण काम करायचं, आपली गरज नाही तिथं आपण नियोजन करायचं. आणि एखादं चांगली गोष्ट किंवा चांगला व्यवसाय करताना तुमच्या डोक्यातनं काढून टाका की फार अडचण येतील, फार भांडवल लागते. तुम्ही भांडवलावर भांडवल उभा करा आणि मग बघा तुमचं एका झाडावर 100 झाडं उभारतील. पण तुम्ही 100 झाडं आणून लावायचं म्हणलं तर तुम्हाला रानही उपलब्ध होणार नाही. पहिल्यांदा एक झाड लावा म्हणजे लावा आणि मग ते झाड ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक दुसरं झाडांचा एका साध्या रांगडी बांगडी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार. तुम्ही कष्टाला घाबरू नका, कष्टाला लाजू नका. कष्टाला काय लाजायचं? कष्ट करत असताना की अगदी आपल्या कष्टाला बघून यशानं सुद्धा नतमस्तक व्हावं आणि ती त्याला देणं भाग पडावं, असं काम करायचं. कोण काय म्हणेल, कोण काय येडाय म्हणेल, कोण शानाय म्हणेल, कोण काही म्हणेल, जेवढ्या उपमा ते आपल्यासाठी. आणि ह्या सगळ्यातनं ज्यावेळेस गाळून राहते ती उपमा की त्यानं झिरोतनं विश्व निर्माण केलं. हीच लोक पुन्हा त्या माध्यमातून तुमचा गौगोगार करायला कमी पडणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी आपल्या युवक मित्रांना, सगळ्या दर्शकांना, सगळ्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या अगदी भारतापर्यंत आता एवढं लांब मी कुठल्या गोष्टीला तुम्ही समजत नाही, पण तुम्ही कष्ट, कामच कामाचा गुरु या उक्तीप्रमाणे जर चलत गेला, मी आता कधी जाऊ, मी कसं बसू, बाकी फार खडतर जीवन आहे. सांगण्याच्या पलीकडचं नाही सांगायला पाहिजे, म्हणजे सांगता येणार मला. अगदी 2 रुपयाच्या पिक्चरचं सुद्धा शाळेतलं टेंडरचं काम मी मोटरसायकलवर जाऊन केलेलं आहे. 2 रुपयाला शाळेत पिक्चर लावायचे काम मी केले. आता त्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार नाही. एखादा विरोधक म्हणणार बघा आता इथनं सुरुवात करली का, अशी पण परिस्थिती निर्माण होईल. तर आपल्या माध्यमातून मी एवढं सांगेन की आपण खूप चांगल्या पद्धतीने कष्ट करा, कुटुंबाचं प्रेम मिळवा. ती प्रेम तुमची वज्रमुठ आहे आणि त्यानुसार गावाची प्रेम मिळवा, तालुक्याचं मिळवा, जिल्ह्याचं मिळवा, महाराष्ट्राचं मिळवा. त्यामध्ये तुम्हाला कोण 99% शत्रू करू नका. तुमचं यश तुमच्यापर्यंत पोचल आणि तुम्ही यशस्वी व्हा, असं मी तुम्हाला माझ्या ह्या माध्यमातून मार्गदर्शन म्हणता येणार नाही, परंतु एक विचार मांडतो आपल्यापर्यंत. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एवढं सांगेन की कष्टाला लाजू नका. कष्ट हेच आपली इस्टेट आहे, म्हणून काम करा. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. धन्यवाद.
आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.